भगवान बिरसा मुंडा कला संगम ची स्थापना केली। त्या कला संगमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला असलेला जो जनजाती समाजाचा युवक असो, युवती असो, समाज असो, त्यांच्यामध्ये असलेला सुप्त गुण, अशा प्रकारचा असलेला त्या युवकांचा, युवतीचा सन्मान, त्यांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून दिलं। सोबतच आपल्या महाराष्ट्राचा, आपल्या नागपूरकरता, या परिसरामध्ये असलेल्या सर्व बांधवाकरता अतिशय महत्वाची बाब म्हणजे राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस आपण नागपूरमध्ये साजरा करत आहोत। दिनांक 15 तारखेला सकाळी एक युवकांची आणि सर्व समाज घटकाची आम्ही मिरवणूक काढणार आहे। जनजाती समाजाच्या बाबत असलेली पूर्ण माहिती, होल्डिंग्स आणि लावून मिरवणुकीच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडांच्या स्फूर्तीस अभिवादन करणार आहे। 15 तारखेला 11 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भगवान बिरसा मुंडांचा जनजाती गौरव दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। आणि जुलै महिन्यापासून विविध कलाकार आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांचा सन्मान आणि सत्कार सुद्धा केला जाणार आहे। भगवान बिरसा मुंडांनी केलेली क्रांती, त्या इतिहास जो आहे, उलगुलांच्या माध्यमातून आपण 3 ते 6च्या दरम्यान नाटिका सादरीकरण करणार आहे। संस्कृतीचं दर्शन व्हावं म्हणून सादरीकरण होणार। दिनांक 16 तारखेला जनजाती चेतना परिषदेच्या माध्यमातून अंदाजे 5000 सेवेत असणारे आणि निवृत्त झालेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन होणार आहे। त्यानंतर शेवटचा जो आहे कार्यक्रम 16 तारखेचा, तो सांस्कृतिक कार्यक्रम होईल। दिनांक 17 तारखेला तुम्हाला आठवत असेल की या जनजाती वर्षामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या 150व्या जयंतीचं औचित्य साधून रक्षाबंधनाच्या दिवशी राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना जाहीर केली। त्या योजनेच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनी सक्षम आणि सबलीकरण करण्याचा उद्देश आणि हेतू समोर ठेवून अनेक बहिणी, रोजगार देणाऱ्या बहिणी निर्माण झालेल्या आहेत।